नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे। जिल्हा परिषद पदभरतीचं जे वेळापत्रक या ठिकाणी नॉन पेसाचं प्रसिद्ध झालेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल मित्रांनो, आरोग्य सेवक पुरुष या पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत 10 आणि 11 तारखेला। आणि मित्रांनो, आज 12 तारीख आहे आणि आजच्या दिवशीचा त्यांचा एक पेपर होणार आहे। त्यानंतर आरोग्य सेवक 50%च्या 13, 14 आणि 15 तारखेला परीक्षा होणार आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 2 पदांचे अजून 3 जिल्हा परिषदांचे राहिलेले वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। ज्याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, पहिली जिल्हा परिषद आहे ती म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषद। त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रायगडच्या तुमच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तुम्ही कोणत्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे अशा पद्धतीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये अप्लाय केलेला आहे किंवा मित्रांनो सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल, या तीनही जिल्हा परिषदांचे फक्त आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षा त्यांनी या ठिकाणी पुढे ढकललेल्या आहेत। कारण की मित्रांनो, आरोग्य सेवक या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑलरेडी चालू झालेल्या आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक परिपत्रक दाखवलेलं होतं पहा। निवडणूक आयोगाने या 3 जिल्हा परिषदांना परीक्षा घेण्याबाबत परवानगी दिलेली आहे त्याबाबत। पण मित्रांनो, परीक्षेसाठी परवानगी जी आहे ती उशिरा भेटलेली आहे। त्यामुळे त्यांनी काय केलेलं असावं, तर या 2 पदांच्या ज्या परीक्षा आहेत, आरोग्य सेवक पुरुष 40% आणि आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्यामधून या 2 पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकललेल्या असाव्यात। या परीक्षा 100% होणार आहेत मित्रांनो, पण आचारसंहितेनंतर होऊ शकतात। फक्त सध्याच्या तुमच्या या पदांच्या परीक्षा चालू आहेत, होणार आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 2 पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या इतर जिल्हा परिषदांसोबत होणार आहेत। जसं की पहा मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेने कशा पद्धतीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा पदभरती अंतर्गत ऑनलाईन परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्याने घेण्यात येणार असल्याबाबतची सूचना दिनांक 3 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। तथापि भारत निर्वाचन आयोगाचे जे पत्र क्रमांक आहे दिनांक 7 जून 2024 अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य सेवक, महिला व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाचे ऑनलाईन परीक्षेचे दिनांक व वेळ पुढील प्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जे पत्र मी उल्लेख केला होता की निवडणूक आयोगाचं पत्र सर्व या 3 जिल्हा परिषदांना प्राप्त झालेलं आहे की तुम्हाला परीक्षा घेण्यास कुठलेही आक्षेप नसल्याबाबतचं ते या ठिकाणी पत्राचा क्रमांक दिलेला आहे आणि या ठिकाणी तारीख देखील देण्यात आली आहे 7 जून 2024। तर मित्रांनो, आता परीक्षा तुमच्या आरोग्य सेवक पुरुष 40% आणि 50%च्या परीक्षा 10 तारखेला होत। या 2-3 दिवसामध्ये या जिल्हा परिषदांना या 3 दिवसाचं आयोजन करणं शक्य नसावं, त्यामुळे त्यांनी या 3 पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकललेल्या असाव्यात। तर त्याच्याच आता अनुषंगाने भारत निर्वाचन आयोगाचं जे आदर्श आचारसंहितेचं आक्षेप नसल्याबाबत जिल्हा परिषद रत्नागिरी यांना कळवल्यानंतर त्यांनी काय केलंय की आरोग्य सेवक, महिला व कंत्राटी ग्रामसेवक या ज्या पदांच्या परीक्षा आता 16 तारखेला होणार आहेत त्याच्यासाठी आता 4-5 दिवस शिल्लक आहेत। त्या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। आणि ज्या 2 पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक आता आधी केलेलं होतं प्रसिद्ध, पण ते आता आदर्श आचारसंहिता निवडणूक असल्यामुळे आणि दिवसही परीक्षेचे चालू झालेले असल्यामुळे त्या आता परीक्षा जी पदवीधर निवडणूक चालू आहे ती झाल्यानंतर तुमची त्या 2 पदांची परीक्षा घेण्यात येईल या 3 जिल्ह्यासंदर्भात। तर सध्या मित्रांनो, आता यांनी आरोग्य सेवक, महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते पुढील प्रमाणे दिलेलं आहे। 16 तारखेला तुमचा 2 सत्रामध्ये आरोग्य सेवक महिलाचा पेपर होणार आहे आणि 16 तारखेला 18 जून 2024, 19 जून 2024, 20 जून 2024 आणि 21 जून 2024 या दिवशी कंत्राटी ग्रामसेवक या पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे। वरील संवर्गांच्या परीक्षाकरिता ऑनलाईन प्रवेश पत्रासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या ज्या पदांच्या तुमच्या परीक्षा आता 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत होणार आहेत, या पदांचे जे हॉल तिकीट आहेत तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी सूचना या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पहा मित्रांनो, जे या ठिकाणी आधी आपण नॉन पेसाचं वेळापत्रक सर्व जिल्हा परिषदांसाठीचं पाहिलं होतं, तशाच पद्धतीने तुमच्या आता आरोग्य सेवक, महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी कडून। फक्त या ठिकाणी आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षा त्यांनी पुढे ढकलल्या आहेत। आता ही जी परीक्षा आहे ती आचारसंहिता संपल्यानंतर होईल। आचारसंहिता कधीपर्यंत असेल तर 5 किंवा 7 जुलै पर्यंत आचारसंहिता असणार आहे। ती झाल्यानंतर तुमच्या परीक्षा आयोजित केल्या जातील। त्याबद्दल जशी अपडेट मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे येणारी अपडेट
अपडेट तुम्हाला लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर आता ही माहिती झाली जिल्हा परिषद रत्नागिरीची। तर अशाच पद्धतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे। ही पहा, सध्या आपण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट क सरळ सेवा पद भरती 2023 परीक्षा कॉल लेटर, एक्झाम हॉल तिकीट, परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा अशा पद्धतीने हायलाइट करून तुम्हाला दिलेली आहे लिंक। या ठिकाणी येऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता आणि परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। आरोग्य सेविका 16 जून 2024, ग्रामसेवक 16, 18, 19, 20 आणि 21 जून 2024 दिलेल्या तारखेसाठी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद रायगड यांनी देखील अशाच पद्धतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। आरोग्य सेविका 16 तारखेला द्वितीय सत्र, तृतीय सत्र सकाळी 11 आणि दुपारी 3 वाजता आरोग्य सेविका या पदांची परीक्षा होणार आहे। त्यानंतर ग्रामसेवक पदाच्या 16, 18, 19, 20 आणि 21 तारखेला प्रथम सत्र, द्वितीय सत्र, तृतीय सत्र अशा पद्धतीने सकाळच्या 7च्या सत्रात, दुपारी 11च्या सत्रात आणि दुपारी 3च्या सत्रामध्ये तुमच्या ग्रामसेवक पदाच्या 16 ते 21 पर्यंतच्या परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेलं वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। याचे हॉल तिकीट देखील आलेले आहेत। तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीट तुमचं डाउनलोड होत आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं, म्हणजे इतर विद्यार्थ्यांनाही समजेल। तर आता बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की सर या ठिकाणी आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये। तर तुम्हाला त्याबाबतही समजून सांगतो की तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते तुमच्या परीक्षेच्या 7 दिवस अगोदर या ठिकाणी प्रसिद्ध होत असते। तर आज आता 12 तारीख आहे आणि जर तुम्ही 21 तारखेच्या ग्रामसेवक या पदाचं जर वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानुसार हॉल तिकीट आले का ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं होणार नाही मित्रांनो, कारण की या ठिकाणी 16 तारखेपर्यंत होत असलेल्या परीक्षेचं या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। जशी या ठिकाणी डेट चेंज होईल तसे तुमचे हॉल तिकीट देखील यायला सुरुवात होईल। या ठिकाणी 18 तारीख आल्यानंतर 18 तारखेपर्यंतच्या परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल। 21 तारीख आल्यानंतर 21 तारखेपर्यंतच्या परीक्षेचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल। तर आता मित्रांनो, तुमच्या या 3 जिल्ह्याच्या फक्त आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत आणि जे पेसामधील 13 जिल्हे आहेत यांच्या देखील परीक्षा बाकी आहेत। जसा पेसा बाबतीत निकाल लागेल तशा तुमच्याही देखील परीक्षा 100% आयोजित केल्या जातील। त्याबद्दल जशी अपडेट मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।